नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी निघालेलो आहे पुण्याला प्रमोशनसाठी. गोट्या गँगस्टर नावाचा एक सिनेमा येतो आहे 26 डिसेंबरला. आणि मी तर रेडी झालोय, पण क्षितिजा अजून काही रेडी झाली नाहीये. क्षितिजा बघा, हॅलो, गुड मॉर्निंग. क्षितिजाच्या चेहऱ्यावरनं कळतंय की मॉर्निंग आहे ऍक्च्युली, है ना. 7 वाजलेत आता. हा, भल्या पहाटे निघालेला आहे आणि मला जॉबला जायचंय, सो माझी वेगळी आवरावरी सुरू आहे. आणि ह्याचं विचारायचं आता हा रेडी झाला आहे. मी तर रेडी झालोय, प्रॉपर रेडी झालोय मी. म्हणजे अंघोळ वगैरे करून बघा, डोळे बघा माझे लिटरली असे लाल दिसतात मला तरी. मी जाणार आहे पुण्याला आणि क्षितिजा 5 दिवस मी नसणार आहे. काय सांगशील, 5 दिवस तू कसं घालवणार आहेस माझ्याशिवाय? मला आतापासूनच कालपासून रात्रीपासूनच रडायला येत होतं, पण म्हटलं ठीक आहे, आता हा खूप दिवसांनी जातोय तर ठीक आहे, मी व्हिडिओ कॉल्स वरती त्रास देईनच, मेसेजेस आहेतच. आपण भेटूया व्हिडिओ कॉलवर आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तू मस्त मस्त प्रमोशन कर, छान छान व्लॉग्स कर. व्लॉग्स मधून भेटूयात. या चॅलेंज आहे तुला 5 दिवसाचे, तुला 5 व्लॉग्स छोटे छोटे तरी करायचे. अरे बापरे, हे तर लगेच बॅक टू बॅक अपलोड नको करूस, पण शूट करून ठेव आणि नंतर कर आरामात. बघूया मला किती झेपते. बाय. अशा प्रकारे आम्ही निघालोय. अंधेरीत छान व्ह्यू आणि गणेश आलेला आहे. गणेश हसतोय आणि मेकअप आर्टिस्टची बॅग आलेली आहे. मेकअप आर्टिस्ट आलेला आहे का? आलेला आहे. ओ वाव. त्यापेक्षा हा व्ह्यू बघू आपण. मागचा व्ह्यू बघण्यापेक्षा. बस चांगली. आणि गणेशने लेफ्ट दाखवून राईटला गेलेला आहे. गणेश बघितला, असं असतं गणेश लेफ्टला थांबून राईटला जातोय. चला प्रवासाला सुरू. पनवेलला पोचलोय आम्ही आणि हे आमचे मेकअप आर्टिस्ट दादा संतोष शर्मा. आणि ही गाडी आमची चाललेली आहे. एक विशेष ठिकाण आहे जिकडे आम्ही थांबतो. हे बघा, हे आहे ते. उत्तम मिसळ मिळते. हेच आहे ना दादा? नक्की ना? हे बघा इथे आता मोठी गेली यांनी गाडी. हे बघा इथे थांबून आम्ही गपचूप मिसळ खातो. अशा प्रकारे इथे आम्ही आता मिसळ मला दाखवतो. मिसळ आलेली आहे. झणझणीत मिसळ असते. 3 मिसळ घेतलेले आहेत आणि मजा येणार आहे त्या खातानाचे काही शॉर्ट्स मिळाले तर घेऊ. लिंबू पिताना आप नहीं दिख रहे, इतना एक्टिंग मत करो. काही काही लोक असे पाव आणि मिसळ वेगवेगळी खातात, तसं मला जमत. मला एकत्र मिक्स करूनच खायला. मिसळ खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय पुण्याला. फायनली निघालोय. मुंबईत थोडंसं ट्रॅफिक लागला आम्हाला, थोडं लेट झालं म्हणून निघायला. आणि आता आम्हाला 2 तास दाखवत आहे. अजून 2 तासात आम्ही पोहोचू आणि आमचं एक्झॅक्ट 12ला शूट आहे. त्यामुळे मेकअप पटापट करून रेडी होऊन पटापट शूट करायचं आहे. आणि मजा येणार आहे तुम्हाला बघायला, कारण पहिल्यांदा प्रमोशन कसं होतं आणि काय होतं हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. सिनेमाचं नाव तुम्हाला माहिती आहे, गोट्या गँगस्टर, जो आम्ही खूप आधी शूट केला होता. त्याचे जे डिरेक्टर आहेत राजेश पिंजानी सर, त्यांनी ॲक्च्युली 2018ला मला वाटतं आम्ही त्याचं शूटिंग केलं होतं आणि ते या कोविडमध्ये वारले. पण त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल, एंटरटेन करेल. आणि तोपर्यंत तुम्ही याचं प्रमोशन या व्हिडिओज थ्रू एन्जॉय करा. छान रांगोळी काढून आमचं स्वागत करण्यात आलं आणि इकडे आम्ही राहणार आहोत. नारळाची झाडं, आकाश, छान व्ह्यू होता.
आणि आता चला मेकअपला बसूया. अशा प्रकारे माझा मेकअप होतोय आणि ही आहे आमची रूम. वूडची रूम आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की या थंडीत मला झालेली आहे सर्दी आणि त्या सर्दीत मी या रूममध्ये राहणार आहे. ऑल द बेस्ट मलाच करतो मी, कारण वांदे होणार आहेत सगळे. ॲक्च्युली संध्याकाळ झाल्यावर मला कळणार आहे की काय हालत होणार आहे माझी ती. बघूया आता. दादा आलेले आहेत, मेकअप झालेला आहे ऑलमोस्ट. आता हेअर करतायत, ते करतो आणि भेटतो. नमस्कार, मी पूनम केकन मांढरे आणि आता इथे सगळेजण कासाठी जमलेले आहे तुम्हाला 1 मिनिटात समजेलच. नमस्कार, मी शुभम मांढरे आणि आपल्या इथे आता आपण प्रमोशन करतोय का कडक अशा चित्रपटाचं आणि त्याचं नाव आहे गोट्या गँगस्टर. तर आपण भेटूया प्रथमेशला. हॅलो. आणि विनोद आहे माझ्यासोबत, ऐश्वर्या आहे. ही गोट्या गँगस्टरची टीम आहे आणि हे दोघेही आमच्या टीममध्ये आलेले आहेत. आणि आमच्या सगळ्यांचा सिनेमा आता 26 डिसेंबरला येतो आहे, गोट्या गँगस्टर नावाचा. तुम्ही सगळ्यांनी प्लीज जा आणि ह्यांचे जे फॅन आहेत त्या सगळ्यांना प्लीज विनंती करतो की प्लीज जा. आणि तुम्हाला एंटरटेनमेंटची हमी आहे एवढं नक्की आहे. आणि ह्या दोघांची पण कामं कमाल झालेली आहेत, मजा येणार आहे तुम्हाला बघायला. आणि आम्ही त्याच्यात यांच्या व्हिडिओमध्ये जशी किडनॅपिंग केली तशीच किडनॅपिंग केलेली आहे, ती बघायला पण तुम्हाला मजा येणार आहे. आणि अजून एक तुमचं थँक्यू, कारण मला असं कळलं की 9वा महिना आहे, आजची डेट आहे आणि आजची डेट असून सुद्धा आमच्या सिनेमासाठी तुम्ही आला. सो थँक्यू सो मच. थँक्यू गोट्या गँगस्टरच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी थँक्यू म्हणतो तुम्हाला. थँक्यू. आणि तुमच्या बेबीला पण थँक्यू. थँक्यू. या लागते बरं. टू कॅमेरा रोलिंग ऍक्शन. हे बघा, ठरल्याप्रमाणे आपल्या प्लॅनला अंजाम द्यायचा आहे. ही किडनॅपिंग रेडी थंडी सुरू नाही झाली. 3 2 कॅमेरा रोलिंग ऍक्शन. हे बघा, ठरल्याप्रमाणे आपल्या प्लॅनला अंजाम द्यायचा आहे. ही किडनॅपिंग सक्सेसफुल झालीच पाहिजे. बॉय. आणि आम्ही खूप क्रिकेट खेळलो, पण झालं असं की माझ्याकडनं सगळे फुटेजेस डिलीट झाले. एक्साइटमेंटमध्ये व्लॉगमध्ये जे व्हिडिओ टाकले होते ते मी माझ्या गॅलरीमधनं डिलीट केले. पण 1-2 व्हिडिओ माझ्याकडे होते ते मी आता टाकलेले आहेत. त्यात माझ्या बॅटिंगचा एकच व्हिडिओ होता, तो हा आहे. ओके बाय गाईज, डे 1 संपला. आज परत एकदा गोट्या गँगस्टरचं प्रमोशन चालू आहे आणि आम्ही आत्ता त्याच रिसॉर्टला आहोत. पण मस्त लोकेशन आहे बघा. काल मी तुम्हाला हे लोकेशन दाखवलं नव्हतं. हे बघा, हे लोकेशन आहे सगळं आणि छान इथे स्विमिंग पूल आहे. ग्रीन हिल रिसॉर्ट म्हणून आहे, स्विमिंग पूल आहे इथे, त्यांचं रेस्टॉरंट आहे. आणि हे तुमच्यासाठी मित्रांनो, हे लिहिलेलं तुम्हाला दिसतंय का, आय लव्ह यू तुम्हा सगळ्यांना. प्रत्येकाची नावं सांगा. माझी पावर माहीत नव्हती ना. आता पावर बघायची असेल तर 26 डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन बघायचा बाळा. मॅडम चालतात सोबत. चल चल, कुठपर्यंत करायचंय? ते वाला करूया ना. ती शेवटी म्हणते ना की मी गोट्या गँगस्टरची बहीण आहे, हा बोलायला जातो, मी थांबवतो है ना. पण नंतर येते मला भेटायचंय. कोण आहे? करायचं म्हणून शूट जे करता ना तुम्ही, नहीं क्या है, ये शूटिंग है क्या? ब्लॉग शूट करने को बोला है तो कैसा भी शूट कर रहे हैं. मैं देखा क्या ऐसा आगे बस हो गया ब्लॉग. आमचं चालू आहे प्रमोशन, पण त्याच्यामध्ये आम्ही मध्ये मध्ये फोटोशूट पण करतोय. आणि हे लोकेशन दादांना आवडलं म्हणून दादा खाली आहेत आणि मी वर आलोय. आणि आता आम्ही फोटो काढूया. दादा कट करू क्या? अरे यार, कट कर ना. तर मित्रांनो, आता माझं जेवण झालेलं आहे दुपारचं. 4 वाजलेत आणि 4 वाजता आम्ही लंच केलेलं आहे. थोडा लेटच झाला आणि त्यात मला माझे कॉस्ट्यूम बघा मी चेंज केलेले आहेत, कारण खरं तर थोडं इन्फेक्शन झालं आहे स्किनला. आय डोंट नो कसलं इन्फेक्शन झालेलं आहे. डॉक्टरांना मेसेज केला होता, त्यांनी काही गोळ्या सांगितलेल्या आहेत, त्या आता घेतो आणि थोडा आराम करतो. आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं 4 लोकांचं शूटिंग बाकी आहे अजून. सो आता ह्या इन्फेक्शनमधनं शूट करायचं आहे. बघूया कसं होतं आहे शूट. आणि आता गोळ्या घेऊन
आराम करणार आहे. खूप लोक असल्यामुळे थोडंसं राहतंय शूट करायचं, पण जेवढं पॉसिबल होऊ शकेल तेवढं मी फुटेज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. आणि आता रूम आलेली आहे, जाऊन गोळ्या घेतो. आणि हे बघा पावडर लावली बघा, मला इन्फेक्शन झालं आणि जाऊन झोपतो, आराम करतो. बरं झालं असं की मी वेगळ्याच रूममध्ये जात होतो आणि तिथे लॉक होता, आणि ही माझी रूम आहे. आता मी या रूममध्ये जातो. चलो बाय. अरे काय करू मी, काय करू? तू बाजूला ये, बघा हे इन्फेक्शन झालेलं आहे मला बॉडीला, काय माहिती अचानक झालंय. आणि आता मी याच इन्फेक्शनमध्ये शूट करतोय. करावं लागतं शूट, कारण सगळे आलेले असतात, सगळं मॅनेज केलेलं असतं. आणि गोटा गँगस्टर 26 डिसेंबरला नक्की बघा, खूप मेहनत केली. चला शूट करू. नाही घाबरू नका, काही झालं नाही आहे. इकडे ॲक्च्युली लाईट गेली आहे आणि दादा माझ्या चेहऱ्यावर लाईट मारत आहेत. आणि झालं असं की आमचं शूट सुरू होतं. अभि मी होल्ड करो दादा, होल्ड करो. ॲक्च्युली आता आमचं शूट सुरू होतं आणि अचानक रिसॉर्टचे लाईट्स गेले. सो आम्ही थांबलो आहे आणि मी थोडासा फ्रेश पण झालो आहे. आणि आता परत एक छोटंसं शूट आहे, जे मी म्हटलं होतं ना, चॅलेंज मला दिलेलं आहे, त्याचं शूट बाकी आहे. ते झालं का आजचं पॅकअप होणार आहे. पण मला असं वाटतं की आता हे शूट करताना पण तुम्हाला मजा येणार आहे, कारण ॲक्च्युली काळोखात शूट आहे. म्हणजे एका हॉरर ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि हॉरर ठिकाणी काय मजा येणार आहे. मजा म्हणजे थोडंसं भीती वाटणार आहे, पण बघूया काय होतं आहे. आता बंद करतो लाईट अभी. हाँ आज करो ना करो, ये सब रिकॉर्ड हो रहा है. मस्त मस्त. हाँ अभी हटा दो ब्लॅकआउट कर दे. ब्लॅकआउट. मला असं खूप वाटतं की हिल रिसॉर्टमध्ये मुद्दाम स्विमिंग पूल ठेवतात की उडी मारूनच दाखवा स्विमिंग पूलमध्ये रात्री. तुमच्या हिंमत असेल तर जाऊन दाखवा. उगाच स्विमिंग पूल असतं, कोणीही जात नाही थंडीत. बघा कोण आहे का, कोण नाही. आमच्या युनिटमध्ये एवढी माणसं आहेत, एकाही माणसाने स्विमिंग पूलमध्ये असा पायही बुडाला नाही, कारण थंडी आहे. थंडीत कोण जातं स्विमिंग पूलमध्ये, पण असतं. चला करूया शूट. तर आम्ही आता शूट केलेलं आहे. हे बघा साईचे काय नाव भाऊ तुझं? विक्रांत मुंडे. विक्रांत मुंडे. भाऊ तुझं नाव? आकाश म्हणून आहे. आणि हा साई आहे, ज्याचे व्हिडिओज सगळीकडे व्हायरल होतात. हा भूतांना भेटत असतो आणि भूतही याला भेटलेले आहेत बऱ्याचदा. हे बघा हे सगळे. आता तुम्हाला 2 लिंबूचे 1 लिंबू करून दाखव. हा क्या बात यार, दिसलं. वा. आणि ते मागे आमचे प्रोड्युसर उभे आहेत, संदीप सर. आणि हे पुढे पण आहेत, शिव सर पण आहेत, संदीप सर आहेत. या शिव सर या. आणि नाही तुम्ही दाखी दिसत नाही आहेत. शिव सरांना इथेच बोलवतो. शिव सर आहे. आणि हे लोक ऍक्च्युली इथपर्यंतच होते. आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण हे बघा, हे आहे. म्हणजे आम्ही ऍक्च्युली गेलो होतो, हे बघा या ठिकाणी आम्ही आत जाऊन शूट केलेलं आहे. हा नाही ते दिसायची नाही तर जी शूट झाली आहे ती. हे बघा असा लाईट होता ऍक्च्युली. त्या केली आम्ही या टीम सोबत. सो थँक्यू सो मच साईच्या संपूर्ण टीमला. मजा आली आहे. लव यू भाऊ, लव यू. आणि माझा पण युट्यूब चॅनल मी चालू केलं, असंच ब्लॉग करत असतो टाइमपास म्हणून. पब्लिक पटकन जाऊन सबस्क्राईब, लाईक, येस, शेअर. कमेंट बॉक्स मध्ये भूताची पब्लिक म्हणून एक कमेंट टाका, म्हणजे भाऊला समजेल की आपली पब्लिक किती गेली आहे. वा थँक्यू भावांनो. आणि थँक्यू सो मच गोटा गँगस्टरला सपोर्ट केल्याबद्दल. बाय. थँक्यू सो मच. चलो भेटूया, बाय. बाय. तर अशा प्रकारे आम्ही आता चालत जायचं ठरवलेलं आहे. हिल आहे आणि शूट झालेला आहे ऑलमोस्ट. आता जेवणार आणि झोपणार. आता खूप वाजलेत आणि आता झोप पण आलेली आहे. आणि थोडं आज बरं पण वाटतं. आवाज पण तुम्हाला दिसत असेल की कसा खुललेला आहे माझा आवाज. आज ॲक्च्युली आम्ही जवळजवळ 12 ते 13 रील्स केल्या. खूप धमाला झाला. आणि बघा असा रोड आहे बघा. एवढं आम्ही थोडंसं चालत आलो. आणि जादू पण आहे माझ्यावर. आहे बघा, जादूला उडवा. आणि हे चाललेले आहेत आमचे प्रोड्युसर गाडीने. आणि आम्ही चालत जायचं ठरवलेलं आहे. ते बोलत होते बिचारे की बसा म्हणून, पण आम्हालाच कळलं असेलच तुम्हाला. पण मजा आहे, चालायची एक वेगळी गंमत आहे. आणि एक मिनट ये सब रेकॉर्ड हो रहा है दादा, आप मत ये सब करो. हे बघा मिलिंद सोमण नाही आहे, ते संतोष शर्मा आहेत, फिट माणूस. हो वाव क्या बात आहे. आणि बरं ही ते गेट आहे.
पण इथे गेट नाही आहे, गेट आहे पुढे. मला आता बरं वाटत होतं थोड्या वेळापूर्वी. आता परत माझे वांदे झालेले आहेत, पण ठीक आहे, हरकत नाही. आता पोचू, जेवू आणि झोपू. म्हणतो दादा बाय करो. चला, परत एकदा स्वागत आहे तुमचं. आज गुड मॉर्निंग झालेली आहे, कारण आमचा एक मित्र आहे पुण्यातला शहाजी म्हणून, त्याला मी दाखवतोच नंतर. त्याने छान स्प्राउट्स आणलेले आहेत, ते सकाळी सकाळी आम्ही खातोय आणि भारी आहे स्प्राउट. सकाळी सकाळी असं काहीतरी हेल्दी खाल्ल्यावर मजा येते. आणि मी जनरली घरी मूग खातो उकडलेले, पण आता स्प्राउट्स मिळालेले आहेत. सो थँक्यू सो मच. आणि शहाजीला मी दाखवतो तुम्हाला. आणि आता हे खाऊन मेकअप करायचं आहे. हे बघा बँड वगैरे लावलेला आहे, त्यामुळे मी आता खातो. तर हा आहे सयाजी आणि त्याने आम्हाला एक आहे त्यातला दुसरं शेवगाचं सूप आहे. आणि हे पहिल्यांदाच मी पितोय. आणि मला असं वाटतं की तुझं शॉप कुठे? कात्रजमध्ये मोहननगरमध्ये कात्रजमध्ये शॉप आहे. तुम्ही पण जा, हेल्दी खा, हे गरजेचं आहे. आणि शहाजी थँक्यू सो मच सकाळी आम्हाला एवढं चांगलं फोन दिल्याबद्दल. धन्यवाद. जा नक्की, पुण्यात आहे कात्रजला, मोहननगरला. तर हा आहे गोट्या गँगस्टरचा लुक. आणि हा एका सीनमध्ये मी केला आहे, संजू वावाचा लुक. आम्ही प्रयत्न केला, ट्रेलरमध्ये पण तुम्ही बघितलेला असेल. आणि हा रीलसाठी एका असा लुक मला आणला आणि त्यांनीच बिचारांनी चेन आणली. मी म्हटली थोडा वेळ द्या मला शूट करायचं आहे. आणि मजा आली ही पण रील शूट करायला. अंगावर टाक. चल नेक्स्ट. हा फक्त ब्लॉग मध्ये दुसऱ्याला कॅमेरा देऊन संतोष शर्माने स्वतः ब्लॉग मध्ये दिसावं. मेकअप काय नाही. क्या बाल खराब आहे, यायच्या आईला करते हो. थोडं थोडं करतायत काय. अरे बापरे, आम्ही आता चांगलं वाटतंय ना. काय माणूस आहे यार. ऍक्च्युली त्याने मला पेढा दिलाय, पण ब्लॉग साठी मी सांगितलं परत एकदा दे. पेढा घेऊन गेला. अरे पेढा ब्लॉग साठी माझा पेढा गेला. अरे मला एक पेढ्यासाठी मला शॉर्ट हवा आहे ब्लॉग साठी. एक द्या फक्त चालेल. त्यांना तसंच पाहिजे. ए ये ना लवकर. अरे ब्लॉग वाढत चाललाय विनोद. हा विनोद सिनेमाचा पोस्टर आला विनोद. आमचा गँगस्टर. हे एका शॉर्ट साठी तू 7 मिनिटाचा व्हिडिओ केलाय. सॉरी एवढा पुढे. हा हे आता 1:30 वाजलेत आणि जेवायचं आहे. भूक तर लागली. जवळ मला वाटतं 6 रील केल्या आपण. 6 रील केल्या. आणि प्रचंड ऊन आहे, रात्री थंडी लागते, असं सगळं होतं. काही कळत नाही. त्याच्यात स्किन इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यात शूट चाललेला आहे. असं आहे लाईफ ॲक्टरचं. दिस इज लाईफ, यु नो. आणि ही सगळी पोरं जी आहेत ती परभणीवर आली शूट करायला. सगळी पोरं जी आहेत परभणीवरनं, काही लोक साताऱ्यावरनं आले आहेत, काही लोक संभाजीनगरवरनं आले आहेत. असे बऱ्याच वेगळ्या ठिकाणावर मेहनती पोरं आहेत. 20 डिसेंबरला मजा येते. येतोय भेटायला. काय बोलतो भाई, मजा यार. तू इथं एकदम बाहेर धिंगाणा घातलाय तू. कसं आता टाइमपास मध्ये अमृता. अरे कॅमेरा बंद. टाइमपास मध्ये असं तू कर ना. माझ्या ब्लॉग मध्ये तर दिसणार आहे भावा. पण मी काय टाइमपास मध्ये कोण होती? टाइमपास मध्ये दंड हा पहिला माणूस आहे तरी. आणि हा पनवेलला राहतो तरी ह्याला माहित नाही की टाइमपास मध्ये पराजक्ता होती. त्याच्यानंतर उर्फीमध्ये अमृता होती. टकाटक मध्ये मिनी. टकाटक मधली मिनी बरोबर. फायनली आम्ही जेवायला बसलो. जेवायला छान होतं, त्याच्यामुळे लेट जेवलो असं वाटलं नाही. आणि त्यानंतर नाचलो. ठीक आहे. देन 1 2 3 तर अशा प्रकारे डान्स केलेला आहे. त्यांच्या रील्स मध्ये ते विनोद. दोघंजणच आहेत आणि ते आहेत. विनोद कोण मी नाहीये. विनोदने कडक डान्स केला.
कडक डान्स केलाय. ऐश्वर्याने कडक डान्स केलाय. नाही बाईनी कडक केलाय. आणि ऐश्वर्या तर मी तर कडकच करते, मी तर डान्सर. मला असं वाटतं की अवॉर्ड थांबा हे आवाज कमी. मी तर लर्निंग लायसन आपल्यालाच राईट. हा तर जे अवॉर्ड आहे ते ह्याला मिळते, पण बेस्ट डान्सरचं नाही, बेस्ट लिरिसिस्ट. काय वाटते बोललास तू? काय तर मला आठवत नाही. आला आला गोट्या 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 असं म्हणून. मी तर म्हणजे शिकाऊ डान्सर आहे. प्रथमेश सर एक नंबर, ऐश्वर्या तर काय प्रॉपर डान्सर. पण हा 1 नंबरच्या वरचा डान्सर आहे. एकच्या आधी 0 असतो. चला जायचं पुढे तिकडेच. चला हे काय मला जगू देणार नाही. त्याच्यात मी एक ऑडिशन पायावर हे होईल. मागे असेल काय? सोड बघू सोड. एक दगड लावला ना माझ्या मागे तर होऊन जाईल. ते फ्रेमला पण चांगलं. आणि मी बोलणार एक मिनिट तू उठ आधी. हा मी उठतो था. ह्याला पकड ह्याला पकड. माझं काय पकडले माईक पाहिजे ना. आणि अशा प्रकारे शूट संपलं. फोटोशूट सुरू झालं. वेगवेगळ्या लोकांना फोटोज देत होतो. आणि ही आमची सोशल मीडियाची टीम आहे जी शूटिंग वगैरे करत होती. आणि आता आम्हाला असं वाटलं होतं की आता आमचं शूटिंग संपलेलं आहे, पण नेहमीप्रमाणे काहीतरी राहिलंच, म्हणून आमचं शूटिंग जे आहे बघ ना. ते त्या फोटोशूट नंतर सुद्धा सुरूच राहील. नाही मारत गोळी, पण एक काम करायचं. कर ना सगळं कर ना. 26 डिसेंबरला जाऊन गोट्या गँगस्टर बघायचा. अरे बघणारच. फायनली शूट झालेलं आहे. आणि हा बघा, हा माणूस आनंद, हा मला सोडत नव्हता, पण ह्यांनी आमच्यावर दया दाखवली. कुठे गेले ते सर? यांनी दया दाखवली, या मॅमनी, ऋतुजा मॅमनी आम्हाला दया दाखवली आणि आम्हाला सोडलं. थँक्यू सो मच. आणि हा ह्याच्यामुळे ॲक्च्युली प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. थँक्यू. चाकू दाखवू नको. सॉरी हे दाखव. येस. आणि घाबरू नका, हा माणूसच आहे, झाड नाही. अशा प्रकारे हा पाणी आहे बघ, स्विमिंग पूलमध्ये घे. तर अशा प्रकारे आमच्या गोट्या गँगस्टरच्या प्रमोशनचा हा 3रा दिवस आहे. आणि फार मजा आली आज शूट करताना. जवळजवळ आम्ही 12 का 15 रील्स केलेले आहेत आज, आणि डान्स पण केलेला आहे. मजा आली. हा ब्लॉग बघून तुम्हाला मजा आली असेल. 2 दिवस मी तुम्हाला दाखवलेत. अजून ब्लॉग पडणार आहे चॅनलवर. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि आईबाबा आणि साईबाबाची शपथ नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप करा. बाय बाय.